दशक 17 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, निश्चळ ब्रह्मामध्ये चंचळ आत्मा निर्माण झाला. सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे त्याला परमात्मा म्हणतात. चैतन्य, साक्षी, षड्गुणेश्वर अशी त्याची नावे आहेत. जगाचा ईश्वर म्हणून जगदीश्वर, त्यापासून सर्व विस्तारला. शिवशक्ती, जगदेश्वरी, परमेश्वरी, मूळ माया, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी अशी मूळ मायेची नावे आहेत. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महत्त्व या सगळ्यांची जो बरोबर परीक्षा करतो तो खरा जाणता साधू होय. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, नाना पिंडात जीवेश्वर यांच्याकडे दृष्टी ठेवून तो सर्व लहान थोर प्राणी पाहतो. देह देवळात अंतरात्मा बसलेला असतो. त्याची सेवा केली नाही, त्याला हवे ते दिले नाही तर तो देह सोडून जातो. त्याच्या भीतीने लोक त्याला भजतात. ज्या ज्या वेळेस त्याला हवे ते मिळत नाही त्या वेळी तो लोकांना छळतो, त्रास देतो. म्हणून लोक आवडीने त्याला हवे ते देतात. अशा रीतीने सर्व त्रैलोक्य त्याची सेवा करू लागले. 5 इंद्रियांचा भोग नैवेद्य हवा तेव्हा तयार असतो. असे जर केले नाही तर देहात लगेच रोग होतात. ज्यावेळी अंतरात्मा रूपी देवाला नैवेद्य मिळत नाही तेव्हा तो देह सोडून जातो. तो देह सोडून जातो तेव्हा कोणाला कळत नाही. देव पाहायचा असेल तर देऊळ पाहावे लागते. कुठेतरी देवळाच्या गुणांनी देव प्रगटतो. देवळे म्हणजे नाना शरीरे. तिथे जीवेश्वर राहतो. कित्येक देवळात सौख्य दिसते पण ते सारे अशाश्वत. अशाश्वताचा मस्तकमणी म्हणजे अंतरात्मा आहे. दिसला नाही म्हणून काय झाले, त्याच्या सन्मुख झाले तर अभेद आहे, विमुख झाले तर दुःख भोगावे लागते. असा परमात्मा अगाध आहे. हे सर्वोत्तमा, तुझी लीला तूच जाणतोस. संसारात येऊन ज्याने नित्यानित्य विवेक केला, जन्माचे सार्थक केले, इहलोक आणि परलोक दोन्ही साधले, मननशील लोकांपाशी देव अहर्निशी राहतो. अखंड योग म्हणून योगी. मोठ्या भल्या लोकांचा महिमा असा आहे, जो लोकांना सन्मार्गी लावतो. पोहता येणाऱ्याने लोकांना बुडू देऊ नये. स्थूल सूक्ष्म तत्वांचा झाडा करतात, पिंड ब्रह्मांडांचा निवाडा करतात. प्रचिती पाहणारे फारच थोडे असतात. वेदांताच्या पंचीकरणाचे अखंड विवरण करतात. महावाक्याचे अंतःकरणात रहस्य पाहतात. अशा विवेकी लोकांची संगती धन्य होय. श्रवणाने माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सत्संग, सत्शास्त्र श्रवण, तेथे अखंड आत्मानात्म विवरण चालते. अनेक संतांचा सहवास घडतो. असे किती कीर्तिमान पुरुष परमेश्वराचे अंश समजावे. त्यांच्या सारासार विचाराने जगाचा उद्धार घडून येतो. ते मीपणाचा त्याग करून स्वरूपमय होऊन जातात. दशक 17 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ब्रह्म निश्चळ, निर्मळ, निराकार, अनंत, शाश्वत, सदोदित, अविनाशी. तेथे ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही, स्मरण नाही, विस्मरण पण नाही. अखंड निर्गुण. तेथे चंद्र ना सूर्य, ना काळोख ना प्रकाश, उपाधी वेगळे, एक असे निरुपाधिक ब्रह्म. निश्चय ब्रह्मामध्ये स्वतःचे स्मरण स्फुरले, त्यास चैतन्य असे कल्पिले. त्या मूळ संकल्पात गुणांचा समतोल असल्याने ते गुणसाम्य असते. गगनी जसे आभाळ येते जाते तशी मूळ माया, तिच्या उद्भव व विलयाला वेळ नाही. निर्गुणात जो गुणाचा विकार झाला तो षड्गुणेश्वर. त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आदिशक्ती, शिवशक्ती इत्यादी सर्व शक्ती मूळ मायेतच असतात. तिथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. मूळ मायेत व्यक्ती नसते तर शिवशक्ती कशी असे म्हणाल तर सावध व्हा. ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंड ओळखावा किंवा पिंडावरून ब्रह्मांड ओळखावे. सूक्ष्माकडून स्थूलाकडे किंवा स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेल्यास उलगडा होतो. बीज फोडले तर फळ दिसत नाही. बीज वाढत वाढत नाना फळे येतात. फळ फोडता बीज दिसते, बीज फोडता फळ नसते. हा विचार पिंड ब्रह्मांडाला लागू पडतो.
पिंडामध्ये नरनारी भेद दिसतो. मुळात हा भेद असला पाहिजे, नाहीतर पुढे प्रगट झाला नसता. या कारणाने मूळ मायेला शिवशक्ती किंवा अर्धनारी नटेश्वर म्हणतात. कल्पनेची सृष्टी केली असे वेदशास्त्रांमध्ये म्हणतात. कल्पना स्थूलपणे दिसत नाही म्हणून खोटी मानू नये. जीव व ब्रह्म यामध्ये जीवाच्या अनंत जन्मांचे पडदे असल्यामुळे जीवाला सूक्ष्माचा विचार आकलन होत नाही. परंतु विश्वातील रहस्य सूक्ष्मच आहे. मुळात वासनेत फरक नाही, पण देहसंबंधांनी तिच्यात भेद निर्माण होतो. देहाचा संबंध तुटला तर भेद पण गेला. स्त्री पुरुष दोघे एकमेकात गुंतून असतात म्हणून जीवन नीट चालते. ईश्वराने ही एक मोठी युक्ती केली आहे. सर्व माणसे परस्परांच्या आवडीमुळे गुंतून राहिली आहेत. हे अगदी मुळापासून चालत आलेले स्पष्ट दिसते. सूक्ष्म विवेकाने ते पाहावे. स्त्री पुरुषांच्या जोडीने उत्पत्तीचे कार्य चालते. मुळात शिवशक्ती खरी, तीच पुढे 84 लक्ष योनीत विस्तारली. या समासात शिवशक्तीचे स्वरूप वर्णन केले. श्रोत्यांनी ते नीट समजून घ्यावे. दशक 17 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, थांबा थांबा, ऐका ऐका. ग्रंथात जे सांगितले ते सावधपणे ऐका. आपले अंतःकरण एकाग्र करून ग्रंथात जे सांगितले आहे त्याचे विवरण करा. श्रवण, मनन, निजध्यास यांनी रोकडा साक्षात्कार करून घ्या. मोक्षाचा व्यवहार रोकडा आहे, उधारीचा नाही. पैसे मोजून घ्यावे. पैसे मोजून घ्यावे लागतात. वस्तूंची परीक्षा करताना, मौल्यवान वस्तूंचे वजन करताना अतिशय सावध राहावे लागते. धान्याची लाखोली वाहताना ते निवडून व्हावे लागते, नाहीतर देवाचा क्षोभ होतो. अध्यात्म ग्रंथामध्ये अतिशय सूक्ष्म विचार असतो. कहाण्या, कथा, पोवाडे, देवांच्या अवतारांच्या कथा, मोठमोठी चरित्रे या सर्वांपेक्षा अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय होते असे विचारले तर लोक म्हणतात पुण्य मिळते, पण ते काही दिसत नाही. पण अध्यात्मविद्येचे रहस्य असे नाही. हा प्रचितीचा, प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. जसा जसा अनुभव येत जातो तसे तसा अनुमान नष्ट होत जातो. मोठमोठे लोक होऊन गेले, आत्म्यासाठीच वर्तले. आत्म्याचा महिमा सांगेल असा कोण आहे? युगानुयुगे तो एकटाच तिन्ही लोक चालवतो आहे. या आत्म्याचा विवेक पुन्हा पुन्हा पाहावा. जिथे आत्मा नाही तिथे सारे चैतन्यहीन असते. जिथे अंतरात्मा प्रगट होतो तिथेच ज्ञान करून घेण्याची शक्यता असते. आत्मज्ञान असे वरिष्ठ आहे. सृष्टीमधील विवेकी सज्जन तेच हे जाणतात. पृथ्वी व आप, तेज हे पृथ्वीमध्ये समजा. अंतरात्मा तत्वबीज वेगळे आहे. जो कोणी विवेकाने वायूच्या पलीकडे जाईल त्याला जवळच आत्मा सापडतो. वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती, पुरुष, गुणमाया सूक्ष्म असल्यामुळे प्रचिती येण्यास कठीण आहे. मूळ मायेच्या पंचभूतांच्या धुमाकळ्यात सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करायला कोणास अवसरच मिळत नाही. सूक्ष्मात विचार करतो त्याचा संदेह नाहीसा होतो. चौथा देह मूळ माया, त्याचे भान गेले पाहिजे. देहातीत होऊन राहील तो साधू धन्य होय. विचाराने जे ऊर्ध्व चढतील त्यांनाच ऊर्ध्वगती मिळेल. पदार्थ ज्ञानामुळे सगळ्यांना अधोगती भोगावी लागते. पदार्थ चांगले दिसतात पण नाशिवंत आहेत. ते सर्व सोडून निरंजनाला शोधित जावे. तत्वाचा शोध घेता घेता मूळ मायेच्या मुळापर्यंत जावे. तेथे प्रथम स्फुरण आढळेल. उपासनेच्या योगाने तिथे घट्ट मिठी घातली पाहिजे. उपासनेमध्ये मी उपासक व अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झाला की उपासना फळास आली असे समजावे. मग त्याच्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म, ते आकाशासारखे आहे अशी त्याची खूण समजावी. ते इथून तिथे सगळीकडे दाटलेले आहे, व्यापून आहे. त्यापेक्षा मोठे कोणी नाही. सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचाराने पिंड ब्रह्मांडांचा निराश झाला म्हणजे मग ब्रह्म कळते. किंवा पिंड ब्रह्मांड आहे पण विवेक प्रलयाने पाहिले असता शाश्वत काय आहे ते उमजायला लागते. अवघ्या तत्वांचा झाडा करून, सारासाराचा निवाडा करून मग सावधपणे ग्रंथ बाजूस ठेवून सुखी व्हा असे समर्थ म्हणतात. दशक 17 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 17 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, लोकांमध्ये अध्यात्माचा प्रसार केल्यामुळे पुष्कळ लोकांना फायदा होतो. श्रोत्यांनी प्रश्न विचारला तर वक्त्यांनी त्रासून जाऊ नये. बोलताना मागचा पुढचा संबंध सुटणार नाही अशा रीतीने बोलावे. श्रोत्यांनी आशंका घेतली तर तात्काळ त्याचे निरसन केले पाहिजे. वक्त्यांनी परस्पर विरोधी वक्तव्य करू नये. परस्पर विरोधी वक्तव्याने वक्ता ठिकठिकाणी पेचात सापडतो. पोहणारा जर गटांगळ्या खात असेल तर तो बुडणाऱ्याला कसे वाचवेल? ज्या ज्या सूक्ष्मतत्वाचे नाव घ्यावे ते सारे स्वच्छपणे नीट समजावून द्यावे. ब्रह्म कसे, मूळ माया कशी, अष्टधा प्रकृती, शिवशक्ती कशी, षड्गुणेश्वराची गुणसाम्याची स्थिती कशी, अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुष विचार, गुणक्षोभिणी, त्रिगुण कसे, पूर्वपक्ष, वाच्यांश, लक्षांश याचे प्रकार, अशा प्रकारचा सूक्ष्म विचार जो करतो तो साधुधन्य होय. तो पाल्हा लावित नाही. वाणीला जिथे मौन पडते असे ब्रह्मस्वरूप तो श्रोत्यांच्या अनुमानास आणून सोडतो. ज्याला विषय नीट कळलेला नसतो, ज्याच्या कल्पना स्पष्ट नसतात, ज्याला आपले म्हणणे स्पष्ट करून कधीही सांगता येत नाही, तो वक्ता लोकांची समजूत योग्य प्रकारे घालू शकत नाही, लोकांना योग्य ज्ञान देऊ शकत नाही. असा अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो व परब्रह्माला भ्रम म्हणतो. आपल्या विधानांना शास्त्राचा आधार दाखवतो पण त्याचे बोलणे प्रचितीचे नसते. जिथे सारासार विचार नसतो तिथे सगळाच अंधार असतो. सर्व ब्रह्म आहे असे एकदा म्हटले की मग तेथे पाप पुण्य, विवेक अविवेक यांना स्थानच उरत नाही. सार असार सगळे एकच झाले तर अविचाराचेच प्राबल्य होते. वंद्य व निंद्य यातील भेदच नाहीसा होईल. अज्ञान भ्रमाने बुललेला सर्व ब्रह्म म्हणून बसला. महापापी व भला एकच मानतो. सर्व संघ परित्याग आणि अपरिमित विषयभोग दोन्ही एकच मानता हाती काहीच लागणार नाही. भेद ईश्वरानेच निर्माण केला, तो कोणाच्या बापालाही मोडता येणार नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग असतो तो भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. म्हणून जो स्वतः अनुभव घेऊन सावधान होऊन बोलतो त्याचे निरूपण ऐकावे. त्यांनी आत्मसाक्षात्काराची खूण तात्काळ बाणेल. आंधळा माणूस त्याच्या चालण्यावरून ओळखावा. सर्व ब्रह्मवाद्यांसारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी स्वानुभवी आहे का नाही हे त्याच्या वागण्यावरून ओळखावे. वेडेवाकडे बाष्कळ बोलणे व मनाप्रमाणे त्यागावे. दशक 17 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, दिवसभरात माणसाचे 21,600 श्वास प्रश्वास होतात. हा नैसर्गिक जप आहे. मुखात व नाकात प्राण असतो, त्याचे अखंड येणे जाणे चालले असते. मुळामध्ये एकच स्वर आहे. त्याचे तार, मंद्र व घोर असे 3 भाग आहेत. त्या घोराहूनही अजपाचा सूक्ष्म विचार आहे. एक प्रकारे तो सर्व शरीरभर व्यापून असतो. गायनशास्त्रात सारेगम पधनिसा असे 7 स्वर आहेत. प्रथम सप्तकातील सा पासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्या. अशा रीतीने चढते उतरते स्वर म्हणून पाहावे. तसे म्हटल्यास परावाचे हून अलीकडे म्हणजे नाभीच्या वर व पश्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे असे आढळून येईल. एकांत जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या वायूवर नीट लक्ष देऊन पाहावे. सोहम असे शब्द होत आहेत असे प्रत्ययास येईल. उच्चार केल्याशिवाय आलेले शब्द सहज शब्द जाणावे. प्रत्ययाला येतात पण त्याचा नाद काहीच नसतो. हे सहज शब्द ऐकणारा मी वेगळेपणाने राहतो. जोपर्यंत मी सोहम शब्द ऐकतो ही वृत्ती असते तोपर्यंत मनाचा लय झालेला नाही. सहज शब्द ऐकण्याची वृत्ती लीन करून जो निर्वृत्ती बनतो तो उत्तम मौनी असतो. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात श्वासाची अखंड ये-जा चालू असते. त्याचा जो सूक्ष्म आवाज सोहम असतो, पण आपल्या मनाने कल्पिलेला तो एक भासच आहे. विचार करायचा म्हटला तर याचा विस्तार खूप मोठा आहे. सर्वच प्राणीमात्रांमध्ये सोहम जप चालू असतो. हा विनासायास होणारा जप आहे हे फक्त जाणत्यांनाच आकलन होते. सहज चालणारी अजपा सोडून कष्टाच्या साधनांच्या मागे जाऊ नये. देव आपले स्वस्वरूप असल्याने तो आपल्यापाशी अगदी सहजच व सततच असतो. सायासाने कष्टाने निर्माण केलेला देव फुटतो, तुटतो, नाश पावतो.
नाशिवंत देवावर कोणी विश्वास ठेवत नाही. जगाच्या अंतर्यामी असणाऱ्या अंतरात्म्याचे दर्शन सहज घडते. त्याचे अखंड ध्यान राहणे हेच त्याचे दर्शन होय. त्या अंतरात्म्याच्या इच्छेने सगळे प्राणी वागतात. प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी असणाऱ्या अंतरात्म्याचे दर्शन घडण्यास सायास करण्याचे कारण नाही. त्याच्या इच्छेने सगळे घडून येते ही संपूर्ण खात्री होऊन त्याच्या अस्तित्वाची अखंड जाणीव राहणे हेच त्याचे दर्शन होय. जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटना अंतरात्म्याच्या इच्छेनेच घडतात अशी पक्की खात्री झाली की उपासना फळली असे समजावे. अंतरात्म्याचे समाधान होईल असेच खाणेपिणे माणसाच्या हातून घडत असते. त्याचप्रमाणे जे सांडते हरवते ते सर्व अंतरात्म्यालाच समर्पित होते. सर्व प्राणी अंतरात्म्याच्या आज्ञेतच वागतात. सर्वांच्या पोटात जठर अग्नी असतो, त्यालाच सगळे आहुती देत असतात. आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप ध्यान सहज चालले पाहिजे. सहज चालणे बोलणे हीच त्याची स्तुती स्तवन झाले पाहिजे. सहज घडेल ते भगवंताला मान्य होते. सहजपणामध्ये कर्तेपणाचा अभिमानच नाही. सहज घडेल त्यातच समाधान मानले तर परिस्थिती कशीही असली तरी त्याचे समाधान भंगत नाही. ही सहजावस्था साधण्यासाठी नाना प्रकारची कठीण साधने करावी लागतात. एकाएकी हे समजणे घडत नाही. तळघरात द्रव्य आहे पण वरती राहणारा माणूस दरिद्री आहे असेच अज्ञानी माणसाचे होते. खरे तर अंतरात्मा देहाच्या आत बाहेर अगदी गच्च भरलेला आहे. परमार्थात जो विवेकशील आहे तो भगवंताचा आनंद भोगतो. विवेकशील माणूस दृश्यातून निवृत्त होऊन अंतरात्म्यास ओळखतो, तर अविवेकी माणूस दृश्यांमध्ये प्रवृत्त होऊन दुःख भोगतो. अंतरीस नारायण वसत असल्यावर लक्ष्मीला काय उणे आहे? ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण बळकटपणे धरावा. अंतरात्म्याला वश करून घेतला त्याला जीवनात काही कमी पडत नाही. दशक 17 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आत्मा देहात राहतो, नाना सुखदुःखे भोगतो, शेवटी एकाएकी शरीर सोडून जातो. तरुणपणी शरीरात शक्ती असते, माणूस नाना सुखे भोगतो, पण वृद्धपणी शरीर अशक्त झाल्यामुळे नाना दुःखे भोगतो. आपण मरू नये असे प्रत्येकास वाटत असते, पण मृत्यू आला की माणूस हातपाय झाडून प्राण सोडतो. देह व आत्म्याच्या संगतीने माणूस काही प्रमाणात सुख भोगतो हे खरे, पण देहांतकाळी कष्ट सोसावे लागतात. देहात्मयोग अशा प्रकारे दुःखदायक होतो. स्वार्थासाठी कोणी कोणाचा प्राण घेतो, शेवटी सारे व्यर्थ ठरते. काही सुख भोगले तर लगेच दुःख पुढे उभे टाकते. जन्मल्यापासूनचे आपले जीवन आठवावे म्हणजे सगळे आपोआप ध्यानात येईल. देहाशी आत्म्याची संगत अशी आहे. नाना दुःखे प्राप्त होतात. अनेक प्राणी जन्मास येतात, एकमेकांचा संहार करतात, नाना पीडा दुःख देतात. अशी अंतरात्म्याची करणी विलक्षण आहे. परब्रह्म कुठेही जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही. निंदा स्तुती परब्रह्माला नाही. एखाद्याने खूप शिव्या दिल्या तर त्या अंतरात्म्याला लागतात, पण यापैकी काहीसुद्धा परब्रह्मा स्पर्श करू शकत नाही. निंदा स्तुती सुख दुःख अशा गोष्टी दृश्याच्या किंवा चंचळाच्या क्षेत्रातील आहेत. जगात सर्व माणसे समान असतात, पण प्रत्येकाची म्हणून एक नियती असते. सगळ्यांनाच वैभव प्राप्त होत नाही. भगवंताने प्रत्येकाचे स्थान ठरवून त्यास निर्माण केले आहे. बाजारात पुष्कळ काही गोष्टी विकायला असतात, परंतु जे भाग्यवान असतात तेच उत्तम गोष्टी घेऊन जातात. त्याचप्रमाणे जन्मास येऊन बहुजन प्रपंचाच्या मागे लागतात. काहीच भाग्यवान भगवंताच्या मागे लागतात. अन्न वस्त्र देवपूजा ब्रह्मज्ञान या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. या तीनही गोष्टी नियतीवर अवलंबून असतात. सगळेच सुखी असतात. आपला संसार असेल तसा गोड करून घेतात. महाराजे जे वैभव भोगतात ते करंट्याच्या वाट्याला येत नाही, परंतु अंती माणसाला अनेक दुःखे भोगावी लागतात. माणसाचे रूप सौंदर्य सगळे नष्ट होते, सामर्थ्य नाहीसे होते. अंतकाळी जवळ कोणी नसते. अंतकाळ सर्वांना सारखाच असतो. माणूस दीनवाणा होतो. भोग भोगून अभोक्तेपणा ठेवावा असे लोक म्हणतात, पण भोग भोगत असता मनाने अलिप्त राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही. देहदुःख आले असता मोठमोठे साधक अनुसंधानापासून खाली घसरतात. जीव वासनेत गुंतल्यामुळे प्राण शरीराला सोडता सोडत नाही. त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था अगदी दीनवाणी होते. दशक 17 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 7.
जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मुळात पाणी निव्वळ पाणीच असते, पण ते निरनिराळ्या वेलींमध्ये जाते तेव्हा ते कडू गोड खारट बनते. वेलींच्या संगतीने विकार पावते. तसेच आत्मा आत्मपणे असतो, पण देहाच्या संगतीने विकार पावतो. स्वाभिमानाने भलत्याच भरीस पडतो. चांगली संगती लाभली तर चांगला होतो. वनस्पतींचे जसे वेगवेगळे गुण आहेत, तसेच नाना देहांच्या संगतीने आत्म्याचे होते. त्यामध्ये कोणी संत संगतीने देहाभिमान सांडून विवेकाने तरून जातो. पाणी पंचभूतात्मक आहे, नाशिवंत आहे, पण आत्मा अविनाशी असल्याने आत्म अनात्म विवेकाने देहा वेगळा निघतो. त्याचा प्रत्यय विवेकाने पाहावा. जो असा विवेक करत नाही तो आत्मघातकी ठरतो, स्वतःचा शत्रू बनतो. पुण्यवंताला संत संगती मिळते, तर पापी लोकांना वाईट संगत मिळते. गती आणि अवगती संगतीमुळे प्राप्त होते. म्हणून उत्तम संगत धरावी. जो जाणता आहे तो देवाचा अंश, नेणता म्हणजे राक्षस. जाणता सगळ्यांना मान्य होतो. उत्तम संगतीचे फळ सुख व अधम संगतीचे फळ दुःख असे आहे. आनंद सांडून शोक कशाला घ्यावा. माणूस जर शहाणपणाने प्रयत्नशील राहील त्यास काहीच कमी पडणार नाही. सृष्टीमध्ये काही संपन्न, काही दुर्बल, काही वेडे, काही विद्वान हे असतातच. कोणी भाग्यवान पुरुष आधी संपन्न असतात, मग संपत्तीहीन होतात. कोणी नवे भाग्यवान पुरुष येतात. विद्येच्या ज्ञानाच्या बाबतीत असेच घडते. एक भरते, दुसरे रिकामे होते. रिकामे झालेले पुन्हा भरते. कालांतराने भरलेले पुन्हा रिकामे होते. सृष्टीचा व्यवहार असाच चालतो. दुपारच्या सावलीसारखी तात्पुरती संपत्ती असते. माणसाचे आयुष्य हळूहळू नकळत कमी होत जाते. देहाला जसे वागवावे तसे वागायला देह शिकतो. माणसाने प्रयत्न केला तर कोणतेही कार्य साधते. विनाकारण कष्ट करण्याचे काहीच कारण नाही. दशक 17 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, नाभीपाशी जे पहिले स्फुरण ते परावाणी होय. ती स्फुरण रूप वृत्ती हृदयात ध्वनिरूप, तिला पश्यंती म्हणतात. कंठात येऊन नादाचे रूप धारण करते त्याला मध्यमा म्हणतात. जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार त्यास वैखरी म्हणतात. नाभीपाशी राहणारी केवळ स्फुरणरूप परावाणी तेच अंतःकरणाचे स्थान होय. आपण शांत असतानाचे सहज स्फुरण ते अंतःकरण जाणावे. अंतःकरणात सहज आठवले तिथे अंतःकरण प्रत्ययास आले. जे आठवले ते होईल का नाही होईल, करू की नाही करू असे वाटले ते मन. संकल्प विकल्प करणारे मन. त्याचा एक निश्चय झाला की त्या जाणीवेला बुद्धीचे रूप आले. बुद्धीने जो निश्चय केला त्याचे चिंतन सुरू होते. चिंतन करणारे ते चित्त. पुढे कार्याचा अभिमान धरून मी हे कार्य करीनच, हा झाला अहंकार. हे अंतःकरण पंचक आहे. मुळात अंतःकरण एकच आहे, पण निरनिराळ्या कार्यामुळे त्याची 5 रूपे होतात. प्रत्येक रूपाला वृत्ती म्हणतात. जसे 5 प्राण आहेत, कार्यपरत्वे वेगळे, पण वायूचे लक्षण एकच आहे. सर्वांगी व्यान, नाभीत समान, कंठी उदान, गुदी अपान, मुखी नासिका प्राण हे प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, वाचा, हातपाय, जनेंद्रिय, गुद हे कर्मेंद्रिय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक. अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, विषय पंचक अशी 5 पंचके अशी मिळून 25 तत्वे होतात. ही 25 तत्वे एकमेकात मिसळून सूक्ष्म देह बनतो. अंतःकरण, व्यान, कान, वाचा, शब्द यांचा संबंध आकाशाशी आहे. मन, समान, त्वचा, हात, स्पर्श, रूप यांचा संबंध वायूशी आहे. असे परस्पर संबंध मनामध्ये जुळवून कोष्टक तयार करावे. बुद्धी, उदान, डोळे, चरण, रूप, विषयाचे दर्शक हे खुणेनी सांगितले. त्यात लक्ष घालून विचार करावा. चित्त, अपान, जीभ, जननेंद्रिय आणि रस यांचा संबंध पाण्याशी आहे. अहंकार, प्राण, घ्राण, गुद व गंध यांचा संबंध पृथ्वीशी आहे. असा हा आपला सूक्ष्म देह आहे. हा जर नीट बघितला तर माणूस निस्संदेह होईल. त्यात मन घालून जो पाहिल त्यालाच हे उमजेल. आता स्थूलाचा विचार बघू. काम, क्रोध, शोक, मोह व भय याचा आकाशाशी संबंध आहे. चळण, वळण, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन हे 5 गुण वायूचे. भूक, तहान, आळस, निद्रा व मैथुन हे 5 गुण तेजाचे आहेत. रेत, रक्त, लाळ, मूत्र व घाम हे पाण्याचे भेद आहेत.
अस्थि, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वीचे धर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांचे 25 मिळून स्थूल देह बनतो. तिसरा देह अज्ञानरूप कारण देह व चौथा ज्ञानरूप महाकारण देह. चारही देहांचे निरसन केले म्हणजे विज्ञान प्राप्त होते. जीव परब्रह्मस्वरूप होतो. अशा रीतीने पंचीकरण करून आत्मनिवेदन करावे. मी पण नाहीसे करावे. परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन साधते. विवेकाने जन्ममृत्यू चुकला, भक्तियोगाचे सार्थक झाले याचे विवरण पुन्हा पुन्हा करावे. जसे काही परिसामुळे लोहाचे सुवर्ण झाले हा दृष्टांतही लागू पडत नाही. परीस तयार करू शकत नाही, पण साधूंना जो शरण गेला तो स्वतःच साधू बनतो. साधू स्वतः परब्रह्मस्वरूप असतो. शरणागताला तो परब्रह्मस्वरूप बनवून टाकतो. दशक 17 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या 4 अवस्था, विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे 4 अभिमान. मी देह हा अभिमान असणारा विश्व, स्वप्न पडत असताना वावरणारा मी तेजस, गाढ झोपेत शांत असणारा मी प्राज्ञ, तुर्येतला मी साक्षीरूप तो प्रत्यगात्मा. विश्वाचे स्थान नेत्र, तेजसाचे स्थान कंठ, प्राज्ञाचे स्थान हृदय, प्रत्यगात्माचे स्थान टाळू आहे. स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंद व भास भोग 4 भोग चौदेहाचे. स्थूल भोग स्थूल शरीराचा, प्रविक्त भोग सूक्ष्म देहाचा, आनंद भोग कारण देहाचा आणि आनंद व भास भोग महाकारण देहाचा. प्रविक्त म्हणजे स्वतः निवडून वेगळा केलेला भोग. स्वप्नातला भोग स्थूल भोगासारखा नसतो म्हणून तो प्रविक्त भोग. अकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर अशा 4 मात्रा 4 देहांच्या. अकार मात्रा स्थूल देहाची, उकार मात्रा सूक्ष्म देहाची, मकार मात्रा कारण देहाची, अर्धमात्रा ती महाकारण देहाची. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण हे 4 गुण चौदेहांचे. तमोगुण स्थूल देहाचा, रजोगुण सूक्ष्म देहाचा, सत्वगुण कारण देहाचा, शुद्ध सत्वगुण महाकारण देहाचा. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती 4 शक्ती चौदेहांच्या. क्रियाशक्ती स्थूल देहाची, द्रव्याशक्ती सूक्ष्म देहाची, इच्छाशक्ती कारण देहाची आणि ज्ञानशक्ती महाकारण देहाची. अशी ही 32 तत्वे आणि स्थूल देहाची 25 व सूक्ष्म देहाची 25 अशी मिळून 88 तत्वे होतात. त्यात कारण देहाचे अज्ञान व महाकारण देहाचे ज्ञान अशी 2 तत्वे घातली की होतात 84 तत्वे. ही सर्व तत्वे जाणून माईक म्हणून ओळखावी. आपण साक्षीपणाने राहून त्यांचे निरसन करावे. साक्षी म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाने अज्ञान ओळखावे. देहाचा निराश झाला की ज्ञान व अज्ञान दोन्हीचा निराश होतो. पिंडाच्या देहावरून ब्रह्मांडाच्या देहाची कल्पना केलेली आहे. त्याला विराट, हिरण्यगर्भ अशी नावे आहेत. आत्म अनात्म विवेक करता पंचभूते माईक आहेत याची प्रचिती येते. दशक 17 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात पृथ्वीच्या भोवती 7 समुद्राचे आवरण आहे. त्या आवरणोदकामध्ये हाटकेश्वर नावाचे शिवलिंग आहे. त्याला नमस्कार असो. त्या पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, परंतु तेथे जाता येत नाही. शरीराने दर्शन घडत नाही. विवेकाने अनुमानास आणावे लागते. प्रथम 7 सागरांचे वेढे आहेत. त्या पलीकडे विस्तीर्ण भूमी आहे. शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहेत. 7 समुद्र ओलांडून तिथे कसे जाता येईल? साधुजनांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे. जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ज्ञानदृष्टीने सगळ्या ब्रह्मांडांचे विवरण करावे व समाधानी राहावे. आपली पृथ्वी मध्ये आहे म्हणून आकाश पाताळ वेगळे झाले. ती मध्ये नसता सगळे अंतराळच राहिले असते. त्यास परब्रह्म म्हणावे. उपाधी वेगळे आणि दृश्य वेगळे. दृश्याच्या नावे शून्य. जे डोळ्यांना दिसते ते दृश्य, मनाला आकलन होणारा तो भास, मनाच्या पलीकडे असणारे ते निराभास. परब्रह्म विवेकाने ओळखावे. दृश्य पदार्थ व मनाचा भास हे दोन्ही मागे पडून तिथे विवेकाने जो पाहतो तो खरा ज्ञानदृष्टीने पाहणारा असे ज्ञाते फार थोडे असतात. वाच्यांश वाचेने बोलावा, लक्षांश न बोलता जाणावा. गुणाच्या योगाने निर्गुण अनुभवास आणावे.
नाना गुणास नाश आहे, निर्गुण अविनाशी आहे. जे दृष्टीने जाणू शकत नाही ते ऐकून श्रवण मनन करून जाणून घ्यावे. पंचभूते व त्रिगुण मिळून अनेक प्रकारचे दृश्य पदार्थ निर्माण झाले. सर्वांचे ज्ञान होऊ शकत नाही, तर सर्व पदार्थ सारखेच मानले तिथे चांगले वाईट उत्तम अधम भेद नसल्याने परीक्षेला काही जागाच उरत नाही. गुणग्राहक वेगळा, टोणपा वेगळा. मूर्खांना विवेक नसतो. अविवेक विवेक एकच मानतात. ज्याला उच्च नीच कळत नाही तेथे परमार्थाचा अभ्यासच बुडाला. हे न कळता स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले तरी त्याला बंधनातून मुक्त होता येणार नाही. ज्याचा अखंड नाश होतो आहे त्यालाच अविनाशी म्हणतात. अशा अडाणी अज्ञानी लोकांना काय म्हणावे? ईश्वराने नाना भेद निर्माण केले. भेदांनीच सकळ सृष्टी चालते. परीक्षावंतच आंधळे असले तिथे परीक्षा कसली? जिथे परीक्षेचाच अभाव आहे तो सगळा टोणप्यांचा समुदाय होय. अंगी गुण नाही तर परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येणार नाही. मानवी जीवनात खरे खोटे यांचे मिश्रण झालेले असते. साधूजनांनी विवेकाने असार सांडून सार घेतले. आधी आचार राखावा, मग विचार पाहावा. आचार आणि विचाराने पहिलं पार पावावे. परमार्थाचा नित्य अभ्यास करावा. तो करणाऱ्यांनाही परमात्म स्वरूप कळणे कठीण जाते, तर तो अभ्यास न करणाऱ्या टोणप्यांना ते कळणे कसे शक्य आहे? पाप पुण्य स्वर्ग नरक जो एकच मानतो तो अविवेक व विवेक वेगळा कसा मानेल? अमृत विष एकच म्हणती, पण विष घेतले तर प्राण जातात. दुष्कर्म केले तर फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढते. म्हणून सत्संगाने जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे, नाना प्रयत्न करून उत्तम गुण अभ्यासावे, असे समर्थ म्हणतात. दशक 17 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.